फॅशन तडका या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत बटर पावभाजी. आपण या भाज्या सगळ्या मॅश करून घेऊया. मी मॅश करून घेते. तर आपण साहित्य पाहून घेऊया. इथे एक कांदा घेतला बारीक चिरून, 2 टमॅटो चिरून घेतलेले आहेत, इथे शिमला मिरची घेतली आहे, हे बीटरूट घेतलं आहे किसून, इथे कोथिंबीर घेतली आहे, अमूल बटर घेतलं आहे, मिरची पावडर, हळद, इथे पावभाजी मसाला, इथे मीठ, इथे 6 बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत, इथे फ्लॉवर घेतलेला आहे, इथे गाजर घेतलेला आहे, वाटाणा आणि बीन्स घेतले इथे उकडून. तर सुरू करूया. तर आपलं हे सगळं मॅश होत झालेलं आहे ऑलरेडी. तर ह्यात आपण बीटरूट थोडंसं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. चला तर गॅसवर आपण तवा ठेवून घेऊ. आता आपण तव्यामध्ये बनवणार आहोत पावभाजी. चला तर आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे. आपण याच्यात बटर घालून घेऊ. कांदा घालून घेऊ आपण. एक साईडला टमॅटो टाकून घ्यायचा, शिमला मिरची, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यामुळे याच्यात हा कांदा टमॅटो वगैरे लवकर शिजून येईल. आपण हे थोडं शिजून देऊ याला. तर आपला कांदा थोडा शिजून झालेला आहे. याच्यात आपण आलं लसणाची पेस्ट घालू थोडी. याच्यात आपण आता मसाले घालून घेऊ. ते आपण हळद घातली आहे थोडी, लाल मसाला, पावभाजी मसाला, आणि याच्यात आपण भाज्या मॅश करून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्यात. आता आपण याच्यात कलर वापरणार नाही आहे, कारण याच्यात आपण ऑलरेडी बीटरूट टाकून घेतलेलं आहे. बीटनी कलर खूप छान येतो.
आपण ऑलरेडी थोडंसं मीठ घातलेलं आहे कांदा शिजताना, तर थोडंसं किंचित घालून घेऊया अजून. माझ्याकडे हा तवा खूप छोटा आहे, त्याच्यामुळे मी एकदम सगळं टाकलेलं नाही आहे, तुम्हाला थोडंसं बनवून दाखवते आहे. तर तुमच्याकडे मोठा तवा असेल तर तुम्ही नक्कीच जास्ती प्रमाणात करू शकता. भाज्या शिजून घेतल्या तर जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे 10 मिनिटाच्या आत ही भाजी तयार होते. तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार आहे. आपण ही साईडला करून घेऊ. तर मी काढून घेते आणि ह्याच्यातच आपल्याला पाव घ्यायचा आहे, थोडंसं भाजून. तर मी काढून घेते भाजी. तर आपण ही पावभाजी एक साईडला करून घेतली आहे. त्याच्यात आपण थोडंसं बटर टाकून घेऊ. त्याच्यावरती पावभाजी मसाला, थोडी कोथिंबीर आणि मी पाव असा कट करून घेतलेला आहे मधून. आपल्याला हे असा ठेवून छान भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही हे असं झालेलं आहे. वरून अजून थोडं बटर लावणार आहे मी. चला तर आपली पावभाजी तयार झालेली आहे. तर मी काढून दाखवते. चला तर मित्रांनो, आपली पावभाजी तयार झालेली आहे. पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. तर तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.